एका व्यक्तीला अमानुष मारहाण करणाऱ्या सतीश भोसलेवर अखेर गुन्हा दाखल झालाय। भोसलेसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील एका व्यक्तीला अमानुषपणे बेदम बॅटच्या सहाय्याने मारहाण करण्यात आली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। यानंतर संतापाची लाट उसळलेली होती। दरम्यान पोलिसांनी फिर्यादी होऊन पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून घेतल्याची माहिती समोर येते आहे। तर धक्कादायक असा हा प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर आता त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय। तर हा सतीश भोसले उर्फ खोक्या नेमका कोण आहे ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून, ज्याच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे। मात्र त्याचं अमानुष कृत्य समोर आलं होतं। भाजप आमदार सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता हा भोसले असल्याची माहिती समोर येते। खोक्या भाई असं त्याचं नाव आहे। गेल्या 6 ते 7 वर्षांपासून राजकारणामध्ये तो सक्रिय आहे। तर सतीश भोसले असं नाव आहे आणि त्याला खोक्या भाई म्हणून ओळखलं जातं। शिरूर कासार भागामध्ये खोक्या नावानं त्याची दहशत असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्याने या नावानं परिसरामध्ये दहशत पसरवलेली आहे। गोल्डमॅन म्हणून सुद्धा स्थानिक पातळीवर त्याची ओळख असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर पार्टी खोक्या आणि गोल्डमन ही टोपण नावं त्याची असल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि गाड्यांचा ताफा तसंच गराड्यामध्ये राहत असल्यानं तो चर्चेत असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यात राजकीय पाठबळ आहे, त्याचबरोबर गुंडगिरी आणि दहशतीची पार्श्वभूमी त्याची आहे। त्याच्यामुळे कुठेतरी एक दरारा निर्माण करण्याचा, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्यानं केल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? बीड मध्ये एक धक्कादायक घटना, एक जो खून आहे तो बघून महाराष्ट्र हळहळलेला होता आणि तशामध्येच आता इतरही गुंड भाई वगैरे तिथे पोहोचले जात आहेत का असा प्रश्न या भोसलेच्या प्रकरणावरून पुन्हा एकदा उपस्थित झालाय। संतोष देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीने टोळी करून केली होती त्यांच्यावरती मोक्का दाखल करण्यात आला। पण मात्र बीड जिल्ह्यामध्ये अशा किती टोळ्या आहेत की ज्या अशा अमानुष पद्धतीने कृत्य करतात, ज्यामध्ये आता जो काल व्हिडिओ समोर आला होता त्यामध्ये सतीश भोसले नावाचा व्यक्ती बॅटनं मारतोय आणि मारत असताना अमानुष पद्धतीने मारहाण केली जाते। हे सगळं समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात होता आणि त्याच प्रकरणामध्ये पोलिसांनी सुमोटो स्वतः गुन्हा दाखल केलेला आहे आणि जो खोक्या नावानं प्रसिद्ध असलेला आणि गोल्डमॅन नावानं जो इथं प्रसिद्ध आहे त्याच्या संदर्भातली त्याची जी कुंडली आहे ते काढण्यासाठी देखील पोलीस प्रशासन आता त्याच्या तपासासाठी पथकं देखील रवाना करण्यात आली।